नमस्कार. कथेचं शीर्षक आहे लांबणीवर. लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे कबंध. ऐकूया. लांबणीवर. आता विचार केला की जे काही घडून गेलं त्याचा विलक्षणपणा पटतो. त्यात जे काही भयंकर दृष्टीस पडलं त्याच्या आठवणीने तर अंगावर काटा उभा राहतो. पण त्यावेळी ते सगळं इतक्या सहजपणे घडून गेलं की त्यात काही विचित्र वाटलंच नाही. आता विचार करा, वयात आलेल्या मुलीच्या लग्नाची काळजी कुणाला नसते? असते ना. माणूस दुसऱ्याला हसतो, पण स्वतः लग्नाच्या मुलीचा बाप झाला की विवंचनेत पडतोच ना. मुलगी एकदा सुस्थळी पडली की सुटलो बाबा, याच विचारात तो सदैव राहतो. आता अलीकडच्या काळात मुली आपापली लग्न स्वतःच जुळवतात. तेव्हाला बापाला कसली काळजी वगैरे सारं खरं, पण या सगळ्यात दुसऱ्यांना सांगायच्या गोष्टी. स्वतःवर बेतलं ना की सारं बदलतं. मुलीने स्वतःचं लग्न जुळवायच्या आत आपण तिला मनासारखं घर शोधून द्यायला हवं, याचाच ध्यास लागतो. आमचे नानाच पाहना, वास्तविक साधनासारख्या नाकीडोळी निटस गुणी मुलीचं लग्न म्हणजे काही फारशी काळजीची बाब नव्हती. पण हा विचार आमच्यासारख्या त्रयस्थाचा झाला. नानांना जसा काही तिच्या लग्नाचा घोरच लागून राहिला होता. ती जेमतेम BA होऊन नोकरीला लागली होती, म्हणजे अजून लहानच होती. पण नाना नेहमी मला म्हणायचे, गोविंदा, पोरीचं जमेल तेव्हा माझ्या छातीवरचा धोंडा दूर होईल. मी म्हणायचो, नाना, एवढी कसली काळजी पडली आहे? अहो, पोरगी नक्षत्रासारखी देखणी आहे, कुणीही हसत हसत उचलून नेईल. त्याचीच तर काळजी ना, नाना म्हणायचे. अरे, पोरीची जात, अल्लडवय, कोणीही रूपाची तारीफ केली की जाईल हुरळून. सुरुवातीला प्रेमाभिमाच्या लांब लांब गोष्टी करेल आणि मग जन्मभर बसेल रडत. त्याआधी निदान चांगल्या खात्यापित्याच्या घरात द्यायला हवी, मग पुढे ती आणि तिचं नशीब. असं का बोलता नाना? मुलगी स्वभावाने शांत आहे, सांगितलेलं ऐकणारी आहे. ती तुमच्या शब्दाबाहेर जायची नाही, वेडं वाकडं काहीही करायची नाही. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. पण हे जणू नानांना ऐकूच यायचं नाही. त्यांच्या विचारांची एक तार लागलेली असायची. त्या तारेतच त्यांचा आवाज हळूहळू हळवा व्हायचा. ओल्या आवाजात ते मला म्हणायचे, तुला माहीत नाही गोविंदा, या पोरीला तिच्या आईच्या मागे तळहातावरच्या फोडासारखं जपलंय रे. तिला काही म्हणजे काही कमी पडू दिलं नाही. तिच्याकडे सावत्र आई दुर्लक्ष करेल म्हणून मी दुसरं लग्न देखील केलं नाही. आता ही एकदा सासरी जाऊन नांदायला लागली ना की मग मी मरायला मोकळा. त्यांनी मरणाची भाषा केली की साधना कावरी बावरी व्हायची. जन्मभर दोघे एकमेकांना सांभाळत आले होते, त्यामुळे एकमेकांच्या विरहाची कल्पना देखील त्यांना सहन होत नसे. हे लक्षात घेऊन मीच नानांना म्हणायचा, एवढ्यात कसली मरणाची भाषा करता नाना, अजून तुमचं वय थोडंच झालंय. तसं नाही रे गोविंदा, हसत हसत नाना म्हणायचे. मरणाचा काही नेम देता येत नाही. कधी काय होईल काही सांगता येतं का? मृत्यू केव्हाही येऊन समोर उभा राहील. असा तो आला की मी मात्र त्याला सांगणार आहे, तेवढं बाबा पोरीचं लग्न मला बघून दे, मग जा घेऊन. आणि मग ते हसता 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 तपकिरीची चिमूट नाकात सोडायचे. नानांचं म्हणणं किती खरं होतं याचा प्रत्यय ताबडतोब आला. काही हासभास नसताना नानांची राहती बिल्डिंग अकस्मात कोसळली. बिल्डिंग जुनी झाली होती खरी, पण ती अशी कोसळेल याची कुणालाच कल्पना नव्हती. एक रात्र जोराचा पाऊस पडला आणि
सकाळी कुणाला कल्पनाही नसताना बिल्डिंगचा एक भाग रो 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 आवाज करत खाली आला. मध्ये एक बिल्डिंग सोडून पलीकडे आमचं घर. तेव्हा बिल्डिंग प्रत्यक्ष कोसळताना काही आम्हाला दिसली नाही. मात्र आवाज इतका प्रचंड झाला की कानात दडे बसले. प्रथम काय झालंय हे कुणालाच कळेना. मग पलीकडून धुळीचा एक प्रचंड ढग आमच्या दिशेने सरकताना दिसला आणि रस्त्यात माणसांची तोबा गर्दी जमली. लोक बोटं दाखवून बडबडत होते. कोलाहल वाढत होता. त्यावरून असं काहीतरी झालं असणार अशी आमची खात्री झाली. तक्षणी डोक्यात विचार आला तो नानांचा आणि साधनाचा. मी लेंग्यावर सदरा चढवला आणि ताबडतोब नानांच्या बिल्डिंगकडे निघालो. पण कुठून जावं आणि कसं जावं समजतच नव्हतं. कारण वातावरणात भरून राहिलेल्या धुळीमुळे आधी काही स्पष्ट दिसत नव्हतं. त्यातून पोलीस माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करत होते आणि गर्दी काही केल्या हटत नव्हती. त्या गर्दीतूनच वाट काढत मी कसा बसा समोरच्या फुटपाथवर गेलो. पाहतो तो नानांचा आणि त्याच्यावरचा असे 2 मजले एका बाजूने पार कोसळले होते. म्हणजे हाही नुसता एक तर्कच कारण समोर दिसत होता तो केवळ सिमेंट विटांचा ढीग. त्यात काय शाबूत होतं आणि काय नव्हतं हे कसं ठरवणार. परंतु नानांच्या मजल्याची परिस्थिती एकूण चिंताजनक होती. एवढं मात्र खरं. एवढ्यात ठणाणण करत बंब येऊन पोचला आणि त्याला वाट देण्यासाठी बरीचशी गर्दी आपोआपच पांगली. बंबवाल्यांनी भराभर शिड्या लावल्या आणि प्रथम वर अडकलेल्या माणसांना खाली आणायला सुरुवात केली. आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारे एक डॉक्टर आपणहून पुढे सरसावले आणि एकेकाला तपासून चटकन करता येण्याजोगे औषधोपचार आणखी 1-2 मदतीने करू लागले. बहुतेक माणसं सुरक्षित होती. परंतु आपल्या व इतरांच्या जीवाच्या भीतीनेच अर्धमेली झाली होती. जमिनीवर सुरक्षित पाय टेकताच त्यांच्या जीवात जीव आला. साधना खाली आली तेव्हा मी पुढे झालो. ती ओक्साबोक्सी रडत होती. तिच्या रडण्याचं कारण मला ताबडतोब कळलं. सगळी मंडळी खाली आली तरी नानांचा पत्ता नव्हता. मी तिचं कसं बसं सांत्वन करत होतो. पण खरं म्हणजे मीच अतिशय काळजीत पडलो होतो. एव्हाना ॲम्ब्युलन्स देखील येऊन दाखल झाली होती. 2-3 जबर जखमा झाल्या होत्या. पण त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की बहुतेक लोक सुखरूप होते. मयत तर कुणीच नव्हतं. निदान अजून तरी. एवढ्यात स्ट्रेचरवरून नानांचा देह आणण्यात आला. स्ट्रेचर एका बाजूला ठेवण्यात आलं. आमच्या शेजारचे डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्समधून खाली उतरलेले आणखीन एक डॉक्टर असे दोघे स्ट्रेचरजवळ गेले. नानांचा चेहरा रक्ताने माखला होता. बहुधा तुळईसारखी एखादी अतिशय जड वस्तू त्यांच्या डोक्यावर पडली असावी. साधना धावत जाऊन नानांच्या देहावर पडली. जोराने आक्रोश करू लागली. आजूबाजूच्या लोकांचेही तिला भान राहिलं नव्हतं. वेडाचा झटका आल्यासारखी ती तोंडाला येईल ते बोलत सुटली होती. नाना उठा ना नाना. जागे व्हा. मला सोडून नका हो जाऊ. मला कोण आहे तुमच्याशिवाय. उठा नाना उठा ना. मोठमोठ्याने रडत ओरडत ती बरत होती. नाना, माझं लग्न पाहिल्याशिवाय तुम्ही जाणार नव्हता ना. हो ना. मग असं का केलंत नाना. आता माझं लग्न कोण लावून देईल. नाना सांगा ना. तिला काही ताळतंत्र राहिला नव्हता. एरवीची ती अबोल लाजरी मुलगी या प्रसंगाने इतकी बदलेल असं कुणाच्या स्वप्नातही आलं नसतं. आजूबाजूच्या बायका आणि माझ्यासारखे जवळचे पुरुषसुद्धा
तिची समजूत घालण्याचा, निदान तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत होते. पण ती तोंडाने, नाना नाना उठा, उठा ना नाना, जागे व्हा, शुद्धीवर या नाना, नाना असा जप करत त्यांच्या छातीवर डोकं घुसळीत त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न करत होती. हळूहळू नाना शुद्धीवर आले. त्यानंतर 15 दिवस नाना हॉस्पिटलमध्ये होते. या 15 दिवसात साधना शक्य तेवढा वेळ त्यांच्याजवळ बसून असायची. पण दिवसाचा बराचसा वेळ नाना अगदी स्वस्थ झोपून असायचे. बहुधा त्यांनी घेतलेल्या विश्रांतीमुळेच त्यांच्या डोक्याची जखम फार वेगाने भरून येत असावी. त्यांच्या या भरमसाठ प्रगतीचं खुद्द डॉक्टरांनाही नवल वाटत होतं. डॉक्टरांनी तसं ते म्हणतात. ते म्हणाले, मग मला लवकर बरं वाटायला हवं. घरात पोर एकटी आहे. तिला एकटं ठेवून कुठे गेलो नाही, कुठेही गेलो नाही मी आजवर. पोरीच्या बापाला मरायला फुरसत नसते बघा डॉक्टर. डोक्यावरच्या जखमेने त्यांच्या बुद्धीवर काही परिणाम होईल अशी एक भीती डॉक्टरांना वाटत होती. ती देखील नानांनी पार खोटी ठरवली. त्यांना सारं काही व्यवस्थित आठवत होतं, समजत होतं. एवढंच नाही तर त्यांची समज पूर्वीपेक्षाही अधिक कुशाग्र झाल्यासारखी कधी कधी वाटे. फक्त एकदाच मला त्यांच्या डोक्याची थोडीशी शंका आली. नेहमीप्रमाणे मी त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आणखीनही 2-4 त्याच वेळी तिथे आले होते. नानांना स्पेशल वॉर्डमध्ये ठेवलं होतं. मध्येच त्यांना काय लहर आली कोण जाणे. मला गोविंदाशी एकट्याशीच बोलायचं आहे असं म्हणून त्यांनी इतर सगळ्यांना बाहेर काढलं. मला आश्चर्य वाटलं. त्यांचं एवढं काय महत्त्वाचं काम असावं. तुझ्याकडे मागे मी स्थळांची यादी दिली आहे. त्यातली 3-4 स्थळं तरी चालण्याजोगी होती. केलीस? त्यांची चौकशी केलीस? नानांनी अगदी गुप्त गोष्ट विचारावी तसं विचारलं. अपघातापासून त्यांच्या आवाजात खूप फरक पडला होता. त्यातला पूर्वीचा भावनेचा ओलावा कुठे गेला होता कोण जाणे. मी गप्प बसून राहिलो. स्थळांची चौकशी करायची राहून गेली होती. नानांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. करू हो, आत्ताच काय घाई आहे. तुम्ही आधी बरे तर व्हा. मी हसत हसत म्हटलं. माझ्या उडवाउडवीने नाना अधिकच गंभीर झाले. किंचित दटावल्यासारखे म्हणाले, नाही हं, असं चालायचं नाही. आता वेळ दौडून भागायचं नाही. सगळं कसं झटपट व्हायला हवं. आणि माझ्याकडे रोखून पाहत म्हणाले, करशील ना स्थळांची चौकशी? मला वचन दे मला. अरे वेळ थोडा आहे म्हणून म्हणतोय. दे आधी वचन. नानांचं ते बोलणं आणि ती रोखलेली नजर दोन्ही मला फार विचित्र वाटली. कदाचित त्यामुळेच असेल. पण स्थळांची चौकशी आपण शक्य तेवढ्या लवकर करायला हवी असं माझ्या मनाने घेतलं. तसं म्हटलं तर त्या यादीतील बरीचशी स्थळं आम्ही पूर्वी पाहिली होती. पण काही ना काही निमित्ताने अजूनपर्यंत कुठे जमलं नव्हतं. नानांची काळजी काही अगदीच खोटी नव्हती. मुलगी दिसायला बरी, ग्रॅज्युएट, नोकरी करणारी, तेव्हा लग्नाला काय अडचण येणार असं जरी मला स्वतःला वाटलं तरी अडचणी काहीही येऊ शकतात. कधी पत्रिका जमत नसे तर कधी उंची जमत नसे. कुणाला मुलगी ग्रॅज्युएट म्हणून नको असायची तर कुणाला तिने नोकरी करणं पाप वाटायचं. कुणाच्या अपेक्षा फार मोठ्या असत तर कुणाला यंदा कर्तव्यच नसायचं. तरी देखील नानांच्या टोचणीने आणि स्वतःच्या चिकाटीने मी 2-3 स्थळांचे पत्ते मिळवले आणि त्यांच्याशी बोलणी चालू ठेवली. वाघ मागे लागल्यासारखे नानाही हॉस्पिटलमधून सुटका करून घेऊन परत आले. त्यांच्या बिल्डिंगची डागडुजी एवढ्या लवकर पुरी होण्यासारखी नव्हतीच.
पण ज्या 4 बिराडांना राहणं अगदीच अशक्य होतं त्यांना घरमालकाने तात्पुरती दुसरी जागा देऊ केली होती. त्यामुळे नानांचं बिराड आमच्या घरापासून आता थोडं लांब गेलं होतं. तरी देखील मी दररोज जाऊन त्यांना वरसंशोधनामधली माझी प्रगती सांगून येतच होतो. न गेल्यास नाना स्वतःच माझ्या घरी हजर होत आणि त्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना हे श्रम देणं योग्य नव्हतं. वरसंशोधनात कितीही उत्साह दाखवला तरी नानांची प्रकृती एकंदरीत ढासळत चालली होती हे खरं. त्यांचा चेहरा अधिकाधिक हडकल्यासारखा दिसू लागला होता. डोळे ओढल्यासारखे झाले होते. मिशा तर पूर्ण पांढऱ्या झाल्या होत्या आणि संबंध कातडी पिवळट पडू लागली होती. आश्चर्य म्हणजे कधीही स्वतःच्या कपड्यांची काळजी न घेणारे नाना अलीकडे बाहेर पडताना सदैव परीटघडीचे कपडे घालू लागले होते. कदाचित आपलं बिघडत चाललेलं रंगरूप त्यामुळे कमी वाईट दिसेल अशा हिशोबाने असेल. नानांच्या या दक्षतेविषयी मी एकदा बोललो तेव्हा ते म्हणाले, काय करणार, अरे मुलीचा बाप आहे मी. कुठे नीटनेटकं नाही गेलं तर आपली किंमत राहत नाही. कुठलाही विषय असो अशा रीतीने ते मुलीच्या लग्नाशीच आणून भिडवीत. मी तो विषय सोडून इतर कशाही विषयी ते फारसे बोलतच नसत म्हटलं तरी चालेल. अनेक लहान सहान बाबतीत नाना आता बदलले होते. त्यांचं हसणं पूर्वीसारखं न वाटता पोकळ, काहीसं खोटं वाटायचं. त्यांना जेवण फार कमी लागे. तपकीर ओढणं ते तर त्यांनी पूर्णपणे सोडून दिलं होतं. एके दिवशी मी त्यांच्याकडे गेलो तर नाना घरात नव्हते. साधना एकटीच होती. बोलता बोलता अचानक ती मला म्हणाली, मी तुमच्याकडे राहायला येऊ काका? अगं जरूर, मी म्हटलं. तुम्ही दोघे येता का? नाही, ती घाईघाईने म्हणाली, मी एकटीच येते. का ग? मला इथे भीती वाटते काका, ती नाईलाज झाल्यासारखी उत्तरली. भीती? कुणाची असं नाही, पण नानाच अलीकडे चमत्कारिक वागतायत. चमत्कारिक म्हणजे फारसं बोलतच नाहीत. बोलतात ते फक्त माझ्या लग्नाविषयी. मध्येच म्हणतात की तुझं लग्न झालं की मी सुटलो, तोवर मला हा त्रास आहे. त्रास? कसला त्रास? ते काहीच सांगत नाहीत आणि खूप वेळ झोपतात. काय सांगू तुम्हाला काका, सांगतानाही तिच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिलेला दिसत होता. ते नेहमी उताने झोपतात. पूर्वीसारखे कुशीवर झोपत नाहीत. हात दोन्ही बाजूंना सोडून सरळच्या सरळ झोपतात. मला ते पाहून कसं तरीच वाटतं आणि जागे झाले की पटकन नुसते डोळे उघडतात, कसलीही हालचाल न करता. थोडा वेळ नुसते टकटक बघत राहतात. समोर असले तर त्यांच्या या नुसत्या पाहण्याची देखील मला भीती वाटते. ती पुढे आणखीन काही सांगणार एवढ्यात दारात नाना उभे राहिले. दाराच्या चौकटीत उभी राहिलेली बाहेरच्या उजेडाच्या पार्श्वभूमीवरची त्यांची आकृती अधिकच कृश्य वाटत होती. त्यांच्या झिरपिटल्यासारख्या चालण्यावरून असं वाटत होतं की ते आता पडणार. त्यांना सावरण्यासाठी मी पुढे आलो, पण ते कसेबसे आत आले आणि त्यांनी बिछाण्यावर अंग टाकलं. दोन्ही हात शरीराच्या बाजूंनी ठेवून ते सरळच्या सरळ पडले आणि दुसऱ्या क्षणी गाढ झोपी गेले. मी साधनाकडे पाहिलं. अगदी हलक्या आवाजात मुसमुसून ती रडत होती. मी घरी निरोप पाठवला आणि त्या रात्री तिथेच राहिलो. जागा 2च खोल्यांची होती, त्यामुळे रात्री मला नानांच्या खोलीत झोपावं लागलं. नाना रात्रभर तळमळत होते. अंथरुणात उठून बसत होते.
कदाचित त्यांची झोप पूर्ण झाली असावी. स्वतःशीच हलक्या आवाजात ते काहीतरी बोलत होते. त्यातले शब्द कळत नव्हते, पण ते अरे कर्मा, नाही नाही नाही, आता हे सोसवत नाही, कधी सुटका होणार, असं काहीतरी म्हणत असावेत. तो आवाज पूर्वीच्या नानांचा वाटत नव्हता. विलक्षण यातनांनी पिडलेल्या एखाद्या प्राण्याचा चित्कार होता तो. माझी खात्री झाली की हे नेहमीच चालत असणार. रात्रभर न झोपता तळमळत पडलेली साधना ते ऐकतही असणार. आणि ती घाबरून गेली यात नवल नव्हतं. त्यातून आपलं लग्न लांबणीवर पडल्यामुळे नानांना हा त्रास होतोय या भावनेने ती दुःखीही झाली होती. मी तिला आमच्या घरी राहायला नेण्याचं ठरवलं. पण एवढ्यात परिस्थितीला नवीनच वळण मिळालं. साधनाचं लग्न ठरण्याची चिन्ह दिसू लागली. मुलगा चांगल्या घरातला होता, इंजिनियर झालेला होता, त्याला परदेशी जॉब होता. पण लग्न उरकायचं या हेतूनेच तिथून महिन्याभराच्या रजेवर आला होता. अर्थात त्याला लग्नाची घाई होती. त्यामुळे नानांना हे स्थळ फारच पसंत पडलं होतं. स्थळ कळताच नाना ताबडतोब माझ्याकडे आले. मला म्हणाले, गोविंदा, उद्याच्या उद्या साधनाला दाखवण्याचं बघ. मी हो म्हटलं. त्यांच्या सततच्या सांगण्यामुळे म्हणा की आणखीन कशाने म्हणा, मलाही साधनाचं लग्न उरकून टाकण्याची घाई झाली होती. मेहरबानी करून तू एकटाच जा तिच्याबरोबर, ते काकू तिला येऊन म्हणाले. माझी परिस्थिती पाहतोयस ना, केव्हा काय होईल याचा नेम नाही रे. दुसऱ्या दिवशी मी साधनाला घेऊन नवऱ्या मुलाच्या घरी गेलो. एकूण परिस्थितीमुळे साधनाला या प्रकारात फारसा उत्साह नव्हता. पण ती साधी सरळ मुलगी असल्यामुळे आढेवेढे न घेता माझ्याबरोबर आली. मुलगा खरंच चांगला होता. त्याने तिला फारसा अवघड वाटू न देता प्रसंग पार पाडला. दुसऱ्याच दिवशी त्याच्या पसंतीचा निरोप आला. तो कळताच नानांना इतका आनंद झाला की त्यांची तब्येत ठीक असती ना तर ते घरभर नाचले असते. मात्र देण्या घेण्याची बोलणी करायला दुसऱ्या दिवशी बोलावलं होतं. म्हणजे एक कठीण प्रसंग अजून शिल्लकच होता. परदेशी राहणारा मुलगा म्हणजे त्याचे वडील श्रीमंत व्याह्याच्या शोधात असणार हे ओघानंच आलं. त्यामुळे मी जरा काळजीतच पडलो होतो. माझी काळजी प्रत्यक्षात खरीच ठरली. नानांचं जे काही होतं ते सारं साधनालाच मिळणार होतं. तरी देखील ते फार काही नव्हतं हे मी मुलाच्या वडिलांना परोपरीने सांगितलं. पण ते हटूनच बसले. त्यांचं म्हणणं, विलायतेच्या मुलाला इतक्या पैसेवाल्यांच्या मुली सांगून येत असताना नानांच्या निर्धनतेचा विचार आम्ही का म्हणून करावा. अलीकडे समारंभाचं फारसं प्रस्त राहिलेलं नाही हे देखील मी सांगून पाहिलं. परंतु त्यांना मुलाच्या लायकीला साजेसा समारंभ करायचा होता. माझं काहीच ऐकून घ्यायला ते तयार नव्हते. स्वतः मुलगा तरी माझ्या बाजूने काही बोलेल अशी मला आशा होती. परंतु त्यालाही वडिलांना विरोध करण्याचा धीर झालेला दिसला नाही. काहीसे रागात आणि निराशेतच मी त्यांचं घर सोडलं. नानांना तोंड कसं दाखवावं हे मला कळत नव्हतं. पण त्या वाचून सुटका नव्हती. शेवटी मी खरंखुरं कसं बसं सांगून टाकलं. नानांनी एक सुस्कारा सोडला आणि ते पडून राहिले. साधना काही बोलली नाही. पण तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहून नाना म्हणाले, तू काही काळजी करू नकोस बेटी, मी तुला उघड्यावर टाकणार नाही. तुझं लग्न करून दिल्याशिवाय मरणार नाही मी. आणि अचानक एक चमत्कार घडला. दुसऱ्या दिवशी नवरा मुलगा स्वतःच्या पायांनी चालत माझ्या ऑफिसात आला. मी कालचा प्रसंग विसरल्यासारखं त्याचं स्वागत केलं. इकडच्या तिकडच्या 4 गोष्टी होताच त्याने येण्याचं कारण सांगितलं. त्याला आमच्या अटी मंजूर होत्या
आणि आमचा संबंध तोडायचा नव्हता. वडिलांची समजूत तो जमेल तशी काढणार होता. त्याच्या वागण्यात झालेल्या बदलाचं कारण मी विचारलं. तो खरं कारण सांगायला संकोचलेला दिसला. त्याने खूप उडवाउडवी केली, पण मी बदलो नाही. अखेरीस सांगितलंच त्याने. म्हणाला, तुमचा विश्वास नाही बसायचा कदाचित. कुणालाही सांगितलं तर पटणार नाही. प्रत्यक्ष अनुभव आला म्हणून मी तरी खरं म्हणतोय. काय ते? मी विचारलं. आज पहाटेची गोष्ट, सूर्योदयापूर्वीची. मला एकदम विलक्षण थंडी भरून जाग आली. उठून पाहतो तो पंखा बंद होता. पडदेही ओढलेले होते. तरीही खोलीत जणू बर्फासारखं थंड वारं सुटलं होतं. मग एकदम माझं लक्ष पायापाशी गेलं. तिथे कोणीतरी बसलं होतं. कोण ते मलाही कळलं नाही. एकदम खोलीत येऊन कोण बसलं म्हणून मी प्रथम दचकलो. नीट पाहावं तर पुढे वाकण्याचाही धीर होईना. एवढ्यात ते जे काही होतं ना ते बोलायला लागलं. अगदी हलक्या खोल आवाजात स्वतःशी बोलल्याप्रमाणे म्हणालं, पोरा, नको अडवून धरूस गरीब माणसांना. बाप आपली पोरगी देतोय म्हणजे स्वतःचे प्राणच उचलून देतोय. आणखीन काय हवंय द्यायला? आहे ते सारं देणारच आहेत, पण एवढी वेळ निभावून ने रे, एवढी वेळ निभावून ने. मी काही बोलणार एवढ्यात ते गाठोड्यासारखं जे काही होतं ना ते नाहीसं झालं. तरी त्याचा आवाज मागे राहिला. जणू काही माझ्या कानातच तो आवाज घुमत होता. त्याच्या हकीकतीने मी अवाक झालो. बेट्याला पहाटेच काहीतरी स्वप्न पडलं असावं ह्यात शंका नव्हती. काही का असेना, काही का असेना, त्या स्वप्नाचा त्याच्या मनावर परिणाम झाला होता आणि झालेली गोष्ट आमच्या फायद्यावरच पडणारी होती. यानंतर कामाची एकच झुंबड उडून राहिली. लग्नाचा मुहूर्त आठवड्याभरानंतरचाच धरला होता. काही कामं आठवड्यात होणं देखील मुश्किल होते, परंतु वरपक्षाची घाई झाल्यामुळे आठवड्यात होतील एवढ्याच गोष्टी करण्याचं ठरलं. नानांच्या अंगात एकदम नवीन उत्साह संचारला आणि या निमित्ताने त्यांची तब्येत कायमचीच सुधारेल असं वाटू लागलं. साधनाही आता पहिल्यापेक्षा अधिक मोकळी झाल्यासारखी वागू लागली. नाना एके दिवशी उठून आपल्या गावी गेले आणि थोडाफार जमीन जुमला होता तो विकून खर्चासाठी पैसे घेऊन आले. हे असलं अवघड काम त्यांनी अवघ्या 1.5 दिवसात कसं केलं हे त्यांनाच माहीत बाबा. पण तुम्हाला प्रवास झेपणार नाही, मला बरोबर येऊ दे असं सांगत होतो मी. तेही त्यांनी जुमानलं नाही. जवळच्या कुणाचं तरी कर्ज काढू, हवं तर मी कर्ज देतो असंही सांगितलं. तेही त्यांनी ऐकलं नव्हतं. लग्नानंतर मला कर्जाचा पाशही नकोय असं म्हणून माझा विचार धुडकावून लावला. अखेरीस लग्नाचा दिवस उजाडला. मुलीच्या वडिलांची तब्येत ठीक नसते असं सांगून नानांना एका खोलीत बसवून ठेवलं होतं. तरी देखील अधूनमधून ते सारी शक्ती गोळा करून समारंभात फिरून येत. कन्यादानाच्या वेळी साधनाला अनावर रडू कोसळलं. गेल्या काही दिवसात नानांविषयी वाटणाऱ्या विचित्र भावना त्या रडण्यात विरघळून गेल्या. आई आणि बाप या दोन्हींच्या ठायी असलेल्या या माणसाला त्याच्या अवस्थेत सोडून जाताना तिचा जीव थोडा थोडा झाला. नानांच्या डोळ्यात मात्र पाण्याचा टिप्पूसही नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांती पसरली होती. मात्र तिच्यात थोडा थोडा थकवा मिसळला होता. दिवसभरात तो थकवा वाढतच गेला. त्यांचा चेहरा आता अधिक खप्पड दिसू लागला. गालांची हाडं वर आली होती. डोळ्यांच्या केवळ खोबणीच राहिल्या होत्या. ते हसले तरी ते पाहणाऱ्याला भयान वाटे.
रात्र झाली. लग्न समारंभ संपला. नवरा नवरी नानांच्या पाया पडून गेली. पाहुण्यांची वर्दळ कमी झाली. मी नानांवर लक्ष ठेवून होतो. ते उभे होते, पण उभं राहणं देखील त्यांना अवघड होत होतं. तरीही, नाना काय होतंय हे विचारायला मी जवळ गेलो नाही. का कोण जाणे, पण मला त्यांच्याजवळ जाण्याची भीती वाटू लागली होती. मात्र घरी जाताना नानांनी मला मुद्दाम बोलावून बरोबर घेतलं. टॅक्सी सोडून आम्ही वर गेलो. माझा आधार न घेता नाना एकटेच तरातरा चालत वर गेले. कुलूप उघडून आत गेले. त्यांना श्वास लागला होता. नीट बोलवतही नव्हतं. मी त्यांना विश्रांती घ्या असं म्हणणार होतो, पण मला हाताने थांबवत ते खोल आवाजात म्हणाले, गोविंदा सांगतोय ते नीट ऐकून घे. तुला कल्पना नसेल, पण बिल्डिंग पडली त्याच वेळेला माझा प्राण गेला. पोरीनं जीव तोडून हाक दिली, पण तिचं लग्न राहिलं होतं म्हणून मी परत आलो. इच्छाशक्तीच्या जोरावर कसाबसा हा देह टिकवला, एवढंच. पण फार फार त्रासाचं होतं रे ते. जितक्या लवकर सुटता येईल तितकं मला बरं होतं. आता लग्न पार पडलं. पोरगी परदेशी जाते ते बरंच आहे. इथे असती ना तर माझी आठवण एकसारखी येत राहिली असती. तिला यातलं काही सांगू नको. घाबरून जाईल ती. फक्त म्हणावं, अपघाताच्या तारखेला माझं स्मरण करा, बस इतकंच. ते बिछाण्यावर पडले. मी दिवा लावला आणि जे दिसलं त्याने माझी बोबडी वळली. बिछाण्यावर एक सांगाडा पडला होता. त्याच्या अंगावर कपडे बुजगावण्याला घातल्यासारखे दिसत होते. चेहरा, हात, पाय यांच्यावरचं शरीर सडून भराभरा आकसत चाललं होतं. खोलीत दुर्गंधी सुटू लागली होती. लग्नाच्या रात्रीच मुलीचा बाप वारला हा लोकांना योगायोग वाटत राहिला. मी त्यांचं अंत्यदर्शन कुणालाही घेऊ दिलं नाही, साधनाला देखील. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.